आज महाराष्ट्र विधान भवनातला राडा पाहून मला स्वर्गीय अटलजींचा एक शेर आठवला. अटलजी असं म्हणायचे, "सरकारें आती है, जाती है, लेकिन लोकतंत्र जीवित रहना चाहिए." सरकार येतात जातात, परंतु लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. परंतु या लोकशाहीची हत्या करण्याचं पाप आज या महाराष्ट्र विधान भवनामध्ये झालेलं आहे. काही गावगुंडांनी इथं हाणामारी केली, शिवीगाळ केली. आम्हाला यात पडायचं नाही. त्यांना आतमध्ये कोण बोलवलं, त्यांना परमिशन कोण दिली? कारण की आम्हाला तर परमिशन मिळत नाही. आम्ही कधी प्रयत्न जरी केला विधान भवनामध्ये येण्याचा, तरी आम्हाला परमिशन मिळणार नाही. मिळतच नाही. परंतु कसं आहे माहिती आहे का? आता लोकांना काय वाटालंय, आम्ही निवडून दिलो, ठीक आहे. सत्ताधारी असो, विरोधक असो, निवडून दिलेल्या 288 आमदारांनी त्या विधान भवनाचं पावित्र्य जपलं पाहिजे. ठीक आहे, आम्ही निवडून दिलो. आमच्यात तितकी पात्रता नव्हती, की आम्ही तोलून मापून मतदान करू शकलो. आम्ही मूर्ख आहोत. आम्हाला मूर्ख जरी म्हणलं तरी ठीक आहे. कारण की आम्हाला मूर्ख म्हणा, परंतु आमची लोकशाही जपा. त्या लोकशाहीला नटवा. त्या लोकशाहीचं सौंदर्य वाढवा. जनतेला मूर्ख म्हणा, पण लोकशाही टिकवा. तुम्ही भ्रष्टाचार करा. तुम्ही भ्रष्टाचारही तुमच्यानं जर करणं नाही झालं, तर तुम्ही आहे त्या स्थितीमध्ये, आहे ती व्यवस्था, आहे ते सौंदर्य या लोकशाहीचं जस्ट जशी आहे त्या स्थितीमध्ये स्टेबल करून, त्याला स्टॅच्यू करून जरी ठेवलो, तरी बस झालं. परंतु या लोकशाहीला लाज वाटेल. या लोकशाहीला लज्जा उत्पन्न होईल आणि या लोकांनी, ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं, ते लोक त्यांच्याच पायातला जोडा त्यांच्याच तोंडावरती हाणून घेणार नाहीत, याची काळजी आमच्या 288 लोकप्रतिनिधींनी करून लोकावरती मेहरबानी करावी. आणि या लोकशाहीनं तुम्हाला ज्या कायदेमंडळात जाऊन बसवलंय, लोकशाहीनं तुम्हाला ज्या कायदेमंडळात जाऊन बसवलंय, त्या लोकशाहीची थट्टा करू नका, मस्करी करू नका. कारण की आम्हाला 2 हाणा, पण आमची लोकशाही जपा, अशी म्हणण्याची वेळ आता आमच्यावरती आलेली आहे.